नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, महाराष्ट्रामधील जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते? भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त पोर्तुगीज भारतामध्ये सर्वात प्रथम आले होते। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? पहिले महायुद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले महायुद्ध हे सन 1914 या वर्षी पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम खालीलपैकी कोणता किल्ला हा जिंकला होता? छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम खालीलपैकी कोणता किल्ला हा जिंकला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तोरणा किल्ला या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, इन्कलाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे? इन्कलाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इन्कलाब जिंदाबाद हा नारा भगतसिंग यांनी तो दिलेला नारा आहे। प्रश्न क्रमांक 5वा पाहूयात, कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता? कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, कार्ल मार्क्स हा जर्मन येथील प्रसिद्ध विचारवंत। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6वा पाहूयात, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली होती? सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती सामाजिक संस्था ही स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्त्री विचारवंती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7वा पाहूयात, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आप्पेगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म हा झाला होता। प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 9वा पाहूयात, औद्योगिक क्रांतीला सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरुवात झाली होती? औद्योगिक क्रांतीला सर्वात प्रथम सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली होती? तर औद्योगिक क्रांतीला सर्वात प्रथम सुरुवात ही इंग्लंड या देशामध्ये औद्योगिक क्रांतीला सर्वात प्रथम सुरुवात ही झाली होती। प्रश्न क्रमांक 10वा पाहूयात, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक अशोक मेहता द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 11वा पाहूयात, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? तर रामकृष्ण मिशन यांची स्थापना सन 1897। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12वा पाहूयात, मानव धर्म सभा ही खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? मानव धर्म सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? मानव धर्म सभा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभा ही स्थापन केलेली आहे। प्रश्न क्रमांक 13वा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती रानडे यांनी
मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर पवनार आश्रम वर्धा जिल्हा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी पवनार आश्रम हा स्थित आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर कोकणचे गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. वंदे मातरम हे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? वंदे मातरम या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरविंद घोष यांनी वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता? भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड मेकॉले यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया हा घातला होता. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. भारत आणि चीन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणती एक सीमारेषा आहे? भारत आणि चीन यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणती एक सीमारेषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मॅकमोहन लाईन सीमारेषा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर बुलढाणा हा जिल्हा ऑप्शन क्रमांक 1 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जिल्हे खालीलपैकी कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या सर्वात कमी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 खानदेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सागरेश्वर हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये कॉफीचे मळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये कॉफीचे मळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? तर विद्यार्थी मित्रांनो कॉफीचे मळे महाराष्ट्रामध्ये तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चिखलदरा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र ताडोबा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूया. कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर कराड ते चिपळूण या महामार्गावर कुंभार्ली हा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. दरकेसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? दरकेसा या टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? तर दरकेसा टेकड्या महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यामधल्या त्या महत्त्वपूर्ण टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका सर्वात प्रथम दुरुस्त खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका सर्वात प्रथम कोणत्या वर्षी घटनादुरुस्ती करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे सन 1976 मध्ये सर्वात प्रथम भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका यांच्यामध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? तर विद्यार्थी मित्रांनो महापौर या आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्त ऑप्शन क्रमांक 3 यांच्याकडे तो सादर केला जातो. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. CH4 ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूसाठी आहे? CH4 ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूसाठी वापरतात? CH4 तर CH4 ही संज्ञा मिथेन वायू या ठिकाणी
आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात? लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना आग्नेय खडक ऑप्शन क्रमांक 1 असे त्यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळास संबंधित आहे? ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळास संबंधित आहे? ग्रँड स्लॅम. तर ग्रँड स्लॅम हा लॉन टेनिस या खेळाशी तो संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. अमरनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? अमरनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? अमरनाथ. तर अमरनाथ हे तीर्थक्षेत्र जम्मू अँड काश्मीर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 1 पाहूयात. पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? पालघर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो, पालघर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? कोराडी. कोराडी, खापरखेडा, उमरेड हे सर्व औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधले ते महत्त्वपूर्ण औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. 1 जुलै सन 1998 अकोला या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? 1 जुलै सन 1998 अकोला या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? तर अकोला या जिल्ह्यामधून वाशिम हा जिल्हा निर्माण करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? गाळणा डोंगर. तर गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. तापी आणि गोमाई या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तापी आणि गोमाई या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर तापी आणि गोमाई यांचा संगम प्रकाशे या ठिकाणी त्यांचा संगम होतो. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. घाटघर हा महाराष्ट्रामधला एक जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? घाटघर. तर घाटघर हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यामधला तो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 7 दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं आहे? दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तर दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं कर्नाटक हे राज्य सहकारी राज्य होते. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. नागझिरा हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा. तर नागझिरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामधलं ते एक प्रमुख अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. सिंहगड एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वेगाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे. पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान सिंहगड एक्सप्रेस ही धावते. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. वैद्यकीय संशोधन संस्था जसलोक खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? वैद्यकीय संशोधन संस्था जसलोक खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. नागरी लोकसंख्येचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? नागरी लोकसंख्येचे प्रमाण खालीलपैकी किती आहे? तर नागरी लोकसंख्येचे प्रमाण ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 पाहूया. महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे?
तर रंधा धबधबा अहमदनगर जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा, भारतामधले 29वे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधलं 29वे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर तेलंगणा हे राज्य भारतामधलं 29वे राज्य होतं. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. गुजरात या राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? गुजरात या राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर गुजरात या राज्याला 1600 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूया. वेंबनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? वेंबनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? वेंबनाड. तर वेंबनाड हे सरोवर भारतामध्ये केरळ या राज्यामधलं ते प्रमुख सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर कुडानुकुलम हा प्रकल्प तामिळनाडू राज्य ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूया. घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर घटप्रभा हे पक्षी अभयारण्य कर्नाटक या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर कोळसा उत्पादनामध्ये झारखंड हे राज्य भारतामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूया. भिलाई येथील लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? भिलाई येथील लोहपोलाद कारखाना. तर भिलाई येथील लोहपोलाद कारखाना छत्तीसगड राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22 पाहूया. दक्षिण रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? दक्षिण रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर दक्षिण रेल्वेचं मुख्यालय चेन्नई ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेलं खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. दिनकर, आदित्य, सविता हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? दिनकर, आदित्य, सविता हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर दिनकर, आदित्य, सविता हे सर्व शब्द सूर्य या शब्दाचे ते समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. स्वतः लिहिलेलं चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आत्मचरित्र या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 सुंबाल्या करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. सुंबाल्या करणे. तर सुंबाल्या करणेच म्हणजेच पळून जाणे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर अलंकारिक शब्द आहे ताटाखालचे मांजर. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. शेठ, दादर, डबा हे खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? शेठ, दादर, डबा कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर हे सर्व शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. राष्ट्रध्वज हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? राष्ट्रध्वज हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? राष्ट्रध्वज. तर तो तत्पुरुष समास यांचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. आत्माराव राजू देशपांडे यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? आत्माराव रावजी देशपांडे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर यांना अनिल या टोपण नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31 पाहूया. रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे.
सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.